सातत्याने चर्चेत येत असताना लाडक्या बहिणीच्या 2100 रुपयाबाबत पुन्हा एकदा विधानसभेमध्ये निर्णय घोषित करण्यात आलेला आहे. निर्णय झालेला आहे, निर्णय जाहीर केलेला आहे. तो नेमका निर्णय काय आहे, याबाबत संबंधित मंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणाले, याबाबतची लाईव्ह क्लिप तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. शिंदे साहेबांनीच केलेली आहे. 2100 रुपये करणार, तर ते 2100 रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार? तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना. लाडकी मात्र लाडक्या बहिणीच्या संदर्भात जी काही लाडकी बहीण योजना सुरू झाली, तर गेल्या वर्ष दीड वर्षापासून या बहिणीच्या संदर्भात सातत्यानं वेगवेगळ्या बातम्या येत असतात. बहिणींच्या खात्याला आज 3000 जमा झाले, आज 4500 जमा झाले, दिवाळी बोनस जमा झालं, या 12 जिल्ह्यात जमा झाले, त्या 12 बँकेत जमा झाले. 17, 18 हप्ता, 19 हप्ता एकत्र आला. केवायसी बाबत वेगवेगळ्या बातम्या येत असतात. या बऱ्याच बातम्या याच्यामधल्या दिशाभूल करणाऱ्या असतात, चुकीच्या असतात, खोट्या असतात आणि केवळ व्ह्यूज मिळवण्याच्या नादामध्ये आपल्यातलीच काही महाभाग ह्या अशा बातम्या देत असतात आणि याच्यामुळे मग विनाकारणचा भुर्दड आपल्याला बऱ्याचदा बसतो. वेळ, श्रम आणि पैसा याच्यामुळे वाया जातो. विनाकारण मग घरची कामधंदे सोडून आमच्या महिला भगिनी ह्या बऱ्याच गावखेड्यातल्या असतात, ग्रामीण भागातल्या असतात. त्यांना यातलं काही माहिती नसतं आणि मग ज्यांनी कोणी काही सांगितलं किंवा याच्यावरच्या बातम्यावर विश्वास ठेवून ते त्या पद्धतीने अनुकरण करत असतात. तर अशा चुकीच्या बातम्यावर विश्वास ठेवू नये. सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्या आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, इतरांना सुद्धा माहिती द्या. ई-केवायसी बाबत जे काही सूचना आहेत, तर सरकारी सूत्राकडून जी काही माहिती समोर आलेली आहे, तर 31 डिसेंबर ही तारीख ई-केवायसी साठी सरकारने निर्धारित केलेली आहे. मात्र त्यापूर्वी जो काही गदारोळ माजलेला आहे किंवा लाडक्या बहिणीमुळे सरकारचा टांगा पलटी झाला, असं विरोधक सभागृहामध्ये भाष्य करत आहेत. मात्र याच्या मागचं जे काही खरं कारण आहे, तर जवळपास 1 ते 1.25 कोटीच्या आसपास महिला भगिनींनी सुरुवातीला लाडकी बहीणच्या पोर्टलवर आपली नोंदणी केलेली आहे. तेवढ्याच भगिनींनी लाडकी बहीणची जी काही वेबसाईट आहे, पोर्टल आहे, तर त्याच्यावर नोंदणी केलेली आहे आणि मग ही नोंदणी केलेली असताना जवळपास जून 2024 मध्ये ही योजना लागू झालेली आहे आणि त्याच्यानंतर 14 ऑगस्ट 2024 रोजी 3 महिन्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे जमा झाले आणि मग ते जमा झाल्याच्या नंतर धडाधड ज्यावेळेस बहिणींना मेसेज आले, तर मेसेज आल्याच्या नंतर ह्या बहिणी पैसे काढू शकत नव्हत्या. मात्र ते काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, तर त्यावेळेस त्यांना केवायसी करायला सांगितली गेली आणि मग त्यामुळे बँकात एकच गर्दा वाढला. विनाकारणची खाते होल्ड, डॉरमॅट, इनऑपरेटिव्ह या प्रकारामध्ये सरकारकडून किंवा सरकारच्या सांगण्यावरूनच ही करण्यात आली आणि मग केवायसी केल्याच्या नंतर आधार बँकेला लिंक केल्याच्या नंतर डीबीटी अंतर्गत हे पैसे जमा होत असताना सरकारला अचानक साक्षात्कार झाला की याच्यामध्ये 24 लाख बहिणी या बोगस लाभार्थी म्हणून आहेत. म्हणजे ज्या बहिणी निवडणुकीपूर्वी लाडक्या होत्या त्यांना बोगस ठरवण्याचं पाप सरकारने केलेलं आहे. त्यातच 14,000च्या पेक्षा जास्त म्हणजे 15,000पेक्षा जास्त हे लाभार्थी पुरुष वर्गवारीतील निघाले आणि मग पुरुष निघालेले असताना याच्यातील जवळपास 1,500च्या आसपास लाभार्थी हे सरकारी कर्मचारी असल्याचं सरकारनेच खुद्द सांगितलेलं आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये तुमचं आधार कार्ड काढलं गेलं, पॅन कार्ड काढलं गेलं, त्याच्यानंतर बँकांचे खाते काढले गेले, याची केवायसी केली गेली, तर त्यावेळेस जेंडर म्हणजे जे काही लिंग असतं, स्त्री, पुरुष किंवा नपुंसक, तर हे वर्गवारीमध्ये ते सिलेक्ट केल्याशिवाय कुठलाही डाटा अपलोड होत नाही. तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये 40-50 ऍप्लिकेशन असताना त्याच्यामध्ये जरशी की चुकीची माहिती ऍक्सेप्ट केली जात नाही. मात्र सरकारने याला कुठलेच फिल्टर लावले नाही किंवा हे आयटी सेक्टरची चूक आहे, ही सरकारची चूक आहे. मात्र सरकारने या गोष्टीवर राजीनामा द्यायला पाहिजे. मात्र सरकारने तसं काही केलेलं नाही आणि मग अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणीच्या बाबतीत जे काही सभागृहामध्ये शिंदेंनी सांगितलं, तर 2100 रुपये देण्यासाठी सरकार बांधील आहे. मात्र 1.5 वर्षापासून सरकार तोच शब्द वापरतो आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. दिवाळीपासून किंवा त्याच्यापूर्वीपासून जे काही 2100 रुपये महिना केला जाणार होता, तर त्याच्याबद्दल अजून कुठलीच शक्यता नाही. तेव्हा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे काही हप्ता आहे, तर तो 15 डिसेंबरच्या नंतर एकत्रितपणे 3,000 येण्याची शक्यता आहे किंवा नोव्हेंबरचा हप्ता पैशाच्या तरतुदीनुसार आधी वितरित केला जाईल.
त्यानुसार 31 डिसेंबर नंतर सुद्धा ई केवायसीची मुदत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण एवढ्या वेळामध्ये सगळ्यांची ई केवायसी होणं शक्य नाही. बऱ्याच जणींचा आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे ओटीपी येत नाही, किंवा आधार लिंक केलं तरी त्याचं अपडेशन हे 5-5, 6-6 दिवस, 8-8 दिवस येत नाही. त्याच्यामुळे ही केवायसी होणं शक्य नाही. ज्यांना कुणाला पती नाही किंवा वडील नाहीत, तर अशांसाठी अजून काही अपडेट आलेलं नाही. अंगणवाडी सेविकामार्फत ते अर्ज स्वीकारले जातील, किंवा सीएससी केंद्रावर त्याची नोंदणी केली जाईल, किंवा पोर्टलमध्ये काही बदल केले जातील. मात्र अजून अद्याप कुठलंही काही झालेलं नाही. तेव्हा कुठल्याही अफवावर किंवा खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तुमच्या काही फीडबॅक असतील, कॉमेंट्स असतील, तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद.